नाशिकमधल्या बहुप्रतीक्षित जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचं जे उद्घाटन आहे ते उद्या राज्याचे मुख्यमंत्री त्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहेत। या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे सीओ पवार सर आहेत। सर, कशा पद्धतीने उद्याचा कार्यक्रम असणार आहे, काय सांगाल? उद्या मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि इतर मंत्रीगण ह्या सर्वांच्या हस्ते इथं या बिल्डिंगचं उद्घाटन होणार आहे। दुपारी साधारणतः 12 वाजेच्या आसपास ते लोक इथे येणार आहेत। सर, खरं तर इमारत अगदी भव्य अशी इमारत उभी राहिलेली आहे, काय काय इमारतीचं वैशिष्ट्य आहे? मला वाटतं ही राज्यातील सर्वात मोठी अशी जिल्हा परिषद ठरणार आहे। याचा बिल्टअप एरिया हा 2,30,000 स्क्वेअर फीट असणार आहे। त्यासोबतच खाली 2 पार्किंगसाठी माळे आहेत, जिथं 150 4 व्हीलर आणि साधारणतः 400 2 व्हीलर लागणार आणि त्याच्यावर 6 फ्लोअरची आमची ही पूर्ण इमारत आहे। ही इंडियन ग्रीन बिल्डिंग कोडनुसार बांधलेली आहे। याच्यात कमीत कमी वीज खर्च होणार आणि ग्रीन बिल्डिंग असणार आहे। त्याच्यासोबत इथं 1000 लोक बसतील असा कोर्टयार्ड, 6 कॉन्फरन्स हॉल आणि सर्व इमारत ही CCTVनी युक्त अशी आहे। सर, खरं जिल्हा परिषद कामकाज जर बघितलं तर ग्रामीण भागाशी जोडलेलं हे संपूर्ण कामकाज असतं। अशा वेळी या ठिकाणी काही इतर सुविधा काय असणार आहे, कारण बाहेरून जे येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी काय नवीन व्यवस्था या ठिकाणी असणार? तर इथं आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक हिरकणी कक्ष पण केलेला आहे, इथं बालसंगोपन केंद्र पण असणार आहे, त्याच्यासोबतच इथं बँक पण असणार आहे आणि आपण इथं लायब्ररीची आणि रिक्रिएशनल फॅसिलिटीज पण केलेल्या आहेत। सर, खरं तर इथं बघितलं तर कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना कामातून वेळ मिळावा यासाठी काही इतर साहित्य देखील त्यांच्यासाठी खास असणार आहेत, त्या संदर्भात नेमकी काय माहिती? येस, आम्ही एक रिक्रिएशनल फॅसिलिटी करतोय, जिथं काही जे खेळाचे साहित्य असेल, जसं की कॅरम असेल, टेबल टेनिस असेल, ते पण आम्ही ठेवते की मग ज्या ऑफिस आवर्स नंतर जर कोणाला असं वाटलं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तर त्याचा ते यूज करू शकतात। नक्कीच आपण बघतोय खरं तर प्रति मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे बघितलं जातं आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर नाशिकची ही भव्य दिव्य अशी जिल्हा परिषदेची इमारत ही आता पूर्ण झालेली आहे आणि उद्या तिचं राज्याचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल आणि इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये तिचं उद्या मोठ्या थाटात जे ते उद्घाटन होणार आहे। कॅमेरामन किरण कडेरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।